घ्यायचंय। सुरुवातीला एक ब्रेकिंग न्यूज। विरोधी पक्षाच्या खासदारांना निधी मिळणार असं आश्वासन मुख्यमंत्री फडणवीसांनी दिलंय। जिल्हा नियोजन समितीमध्ये खासदारांना निधी द्या असंही सुचवण्यात येईल असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले। शिवाय राज्यस्तरीय दिशा कमिटीची बैठक घेणार असल्याचंही आश्वासन फडणवीसांनी यावेळी दिलंय। दरम्यान आज विरोधी पक्षाच्या खासदारांनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली। नेमकं काय घडलं या बैठकीत आपण सविस्तर जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी विनायक डावरुंग यांच्याकडून। विनायक, काय सांगाल, काय अधिकची माहिती या बैठकीसंदर्भात? राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक जी आहे ती विरोधी पक्षातल्या खासदारांची पार पडलेली आहे। यामध्ये आपण जर पाहिलं तर शाहू महाराज छत्रपती हे होते, त्याचप्रमाणे सुप्रिया सुळे होते आणि इतर सगळे खासदार जे आहेत ते होताना आपल्याला उपस्थित पाहायला मिळाले होते। खासदारांनी त्यांच्या विभागातले मुद्दे जे आहेत ते मांडलेले आहेत। त्यामध्ये प्रामुख्यानं कोऑर्डिनेशन जे आहे ते राज्य सरकारने खासदारांसोबत ठेवावं अशी विनंती करण्यात आलेली आहे। दिशा समिती जी आहे त्याची बैठक लवकरच होईल असं मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी सांगितलं आपल्याला पाहायला मिळतं। त्याचप्रमाणे महाराष्ट्र सदन जे दिल्लीमध्ये आहे त्या ठिकाणी एक अधिकारी जो आहे तो असेल, तो खासदारांसोबत समन्वय जो आहे तो साधेल। खासदारांचे प्रश्न जे आहेत ते त्या ठिकाणी त्या अधिकाऱ्यांसोबत मार्फत सोडवले जातील। जे जिल्हा नियोजन निधी जो असतो तो खासदारांना मिळत नाही अशी विनंती जी आहे ते खासदारांनी या बैठकीत केली। त्याला सुद्धा दुजोरा मुख्यमंत्र्यांनी दिला आहे की हा निधी सुद्धा खासदारांना जो आहे तो ज्या प्रमाणात देण्याचा आहे तो त्या प्रमाणात दिला जाईल। आणि आपण जर पाहिलं तर आमदार निवास असेल किंवा इतर व्यवस्था असतील याबाबत सुद्धा अपेक्षा ज्या आहेत त्या खासदारांनी या बैठकीत उपस्थित केल्या होत्या। त्यावरती सुद्धा मुख्यमंत्र्यांकडून या सगळे प्रश्न जे आहेत ते सोडवले जातील असं आश्वासन जे आहे ते दिलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। आपण जर पाहिलं तर महत्त्वपूर्ण बैठक जी आहे ती खासदारांनी विनंती केली होती प्रामुख्याने मुख्यमंत्र्यांनी की बैठकीला बोलवा। त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी या बैठकीला कुठेतरी नक्कीच धन्यवाद विनायक दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।